पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून चाकण शहर वसवलं गेलं, परंतु पुणे नाशिक महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक आणि पावसामुळे डांबरे रस्त्यांची झालेली चाळण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आम्ही या संदर्भातल्या बातम्या लावतोय। 2 ते 3 फुटांचे खड्डे या महामार्गावर पडलेले आहेत, त्यामुळे दररोज अपघात होत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर गेल्या वर्षभरात तब्बल 399 जणांचा विविध रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मंगळवारी सुद्धा सानवी पांचाळ या तरुणीचा रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून मृत्यू झाला होता। दरम्यान राज्याच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीत चांगल्या रस्त्यांची मूलभूत सुविधा सुद्धा दिली जात नसल्याने नागरिक, कामगार आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान चाकण परिसरातून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता सुद्धा जर पाहिलं तर इथे खड्डेच खड्डे आणि ही जी काही वाहतूक समस्या आहे त्याच्यामुळे जवळजवळ एक वर्षभरात 399 जणांचा या रस्त्याने बळी घेतलेला आहे। कालच जी इथली एक सॅनी कंपनी आहे त्याच्या बाहेर एक सानवी पांचाळ म्हणून जी सिक्युरिटी गार्ड महिला होती, ती सिमेंटचा रस्ता होता, त्याच्यावर चिखल होता, त्याच्यावरून घसरून पडली आणि ती गाडी खाली आली, त्यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला। असे अनेक जण आहेत ज्यांनी आपला जीव गमावला आहे, कोणी त्याच्यामध्ये जायबंदी झालेले आहे, गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही जी औद्योगिक वसाहत आहे ती चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत इथले चाकणचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलून हेही जाणून घेणार आहोत की इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, एकूणच हे वाहतुकीचं नक्की दुखणं काय सांगाल, काय परिस्थिती आहे? वाहतुकीचं दुखणं म्हणजे आज आम्ही लहानपणापासून बघतोय की या रस्त्याचं काम होणार म्हणून, पण दादांच्या आशीर्वादाने 200 कोटी रुपये मंजूर झाले आणि दादा असताना एवढा हा पॅच झाला एवढा मोठा, म्हणजे जे जंक्शन झाले मोठे मोठे ते दादांच्या आशीर्वादाने कृपेमुळे झाले। नाहीतर चाकण असं नाही तर खेड तालुका असो, स्थानिक कोणत्याही नेत्याची काही म्हणजे मानसिकताच नाही की चाकण सुधारलं पाहिजे। स्वतः जाऊन काही गाठीबिटी झाल्या, त्याच्यावर काय झालं? आता आपण जी संयुक्त बैठक लावली होती त्याच्यानंतर आपण PMRD ला त्यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून की PMRD ही फादर कंपनी म्हणजे फादर त्यांनी हे केलं आणि PMRDचं नंतर यांनी निधी वगैरे मंजूर केला। निधी मंजूर केल्यानंतर त्यांनी आता तुम्ही बघू शकता हा रोड 1 महिन्यापूर्वी झालेला आहे। एका महिन्यात जर ही परिस्थिती असेल तर कुणाकडे आपण न्याय मागायचा? आता प्रत्येक अधिकाऱ्यांकडे गेलं की काम चालू आहे। आता हे ठेकेदारांना काही बोलायला गेलं तर आम्ही करून देऊ एवढंच बोलतात, पण आता जे जीव जातात त्यांचं हे कोण आहे? इथल्या ग्रामस्थांना आता समजा शाळेला मुलं जायची किंवा आता हे भाजी मार्केटमध्ये येत असत कुणी किंवा काही कामानिमित्त, त्यांची काय परिस्थिती? नाही, त्यांची पण सर एवढी हालाकीची बिकट परिस्थिती होती की तो भाजी घ्यायला आला तरी एवढी म्हणजे ट्रॅफिक एवढी असते। सकाळी जरी 1-2 तासापूर्वी जर माणूस घरातून बाहेर पडला तो घरी जायला त्याला कमीत कमी 2-2.5 तास तर ट्रॅफिकचा सामना करावा भाजी घेण्यासाठी। 8 वर्षामध्ये आपण कोणता विकासाचा टप्पा गाठलाय? इथून सगळा कर गोळा केला जातो, मात्र केवळ चाकण नाही, आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत तिथले ग्रामस्थ आहेत यांची आर्त हाक आहे। आता ही आर्त हाक शासनापर्यंत पोहोचणार का आणि त्यांच्या या संकटामधून त्यांची मुक्तता होणार का? या पद्धतीने यांनी सांगितलं की चक्रेश्वर म्हणजे इथे जे रथाचं चाक गुंतलं होतं तशाच पद्धतीने प्रगतीचं चाक देखील इथेच गुंतलेलं आहे, ते कधी सुटणार हीच मागणी सध्या चाकणकर करतात। अविनाश पवार, NDT मराठी, चाकण, पुणे।